तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षानं विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवलं। यानंतर विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत। त्यांच्या पक्षानं तमिळनाडू वेत्री कळघमनं तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघमच्या स्टॅलिन सरकारला सत्तेतून खाली खेचलं। यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनाही आपली जागा गमावावी लागली। 234 सदस्यांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीकेनं एकूण 108 जागा जिंकल्या असून बहुमतासाठी त्यांना अजून 10 जागांची आवश्यकता आहे। विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात। पण तमिळनाडूत विजय यांना बहुमत नसल्यामुळे आपलं सरकार स्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे। त्यामुळे आता विजय आपलं सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचं गणित कसं जुळवणार, त्यांच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। तामिळनाडूच्या जनतेनं मागच्या विधानसभेत स्टॅलिन यांना स्पष्ट बहुमत दिलं होतं। मात्र यावेळी डीएमके, एआयडीएमके आणि टीव्हीके यांच्यात तिरंगी लढत झाली। या लढतीत सत्ताधारी स्टॅलिन यांच्या डीएमकेला 59, पलानीस्वामी यांच्या नेतृत्वातील एआयडीएमकेला 47 तर विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत। तामिळनाडूच्या 234 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे। मात्र यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत कोणत्याही पक्षाला 118 ही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही। टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी 10 जागा कमी आहेत। त्यामुळे तामिळनाडूत कोणताही पक्ष बहुमताचा आकडा जुळवू शकला नाही तर विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे। तुर्तास टीव्हीकेनं सर्वाधिक जागा जिंकल्या असल्यामुळे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात। टीव्हीकेनं विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मागितली आहे। त्यामुळे असा दावा केला जातोय की सध्या सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ विजय यांच्याकडे नसल्यामुळे बाहेरील पाठिंब्यानं ते सरकार स्थापन करतील। पण हे संख्याबळ जुळवताना विजय यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत। सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांना अजून किमान 10 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। यामध्ये जर विजय यांच्या टीव्हीकेनं स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच डीएमके किंवा अखिल भारतीय द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच एआयडीएमके यांच्याशी युती केली तर ते स्वतःच्याच विचारधारेशी तडजोड करत आहेत असं म्हटलं जाईल। तसंही दोन्ही प्रस्थापित पक्षांना पर्याय म्हणून विजय यांना जनतेनं मतदान केल्यामुळं परत त्याच पक्षाशी युती करणं किंवा त्यांचा पाठिंबा मिळवणं म्हणजे जनमताचा अनादर ठरेल आणि हे पक्षाच्या भविष्यासाठी अपायकारक ठरू शकतं। यामुळं विजय यांच्याकडं आता राज्यातील लहान पक्षांसोबत आघाडी करणं हाच एकमेव पर्याय आहे। संपूर्ण निवडणुकीदरम्यान विजय यांनी स्टॅलिन यांना चांगलंच फैलावर घेतलं होतं। यामुळं त्यांचे डीएमके सोबतचे वैचारिक मतभेद स्पष्टपणे दिसून आलेत। डीएमके सोबत जाऊन किंवा त्यांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करणं हे विजय यांच्यासाठी वैचारिक अधपतन ठरेल। विजयचं राजकारण जाती आधारित नसल्यामुळं त्याची विचारधारा पूर्णपणे पेरियार आणि आंबेडकर यांच्या तत्वांवर आधारित आहे। विजय यांनी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला आहे। विशेष म्हणजे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयच्या तामिळनाडू वेत्री कळघमनं देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता। मात्र काँग्रेसनं नकार दिल्यानंतर आणि डीएमके युतीमध्ये सामील झाल्यामुळं हे शक्य झालं नाही। त्यावेळी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी टीव्हीके ऐवजी द्रमुकला पसंती दिली होती। 4 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर टीव्हीके सोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेनं काँग्रेसला आमंत्रित केलं होतं। यानंतर तामिळनाडूत विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर घेण्यात येईल असं काँग्रेस संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले। काँग्रेसनं राज्यात सुमारे 28 जागांवर निवडणूक लढवली होती। यात काँग्रेसला केवळ 5 जागांवर विजय मिळवता आला। तामिळनाडूमध्ये सरकार कोणत्याही प्रकारे भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या हातात जाऊ नये याबाबत काँग्रेस ठाम असल्याचं बोललं जातंय। म्हणून युती करण्यास काँग्रेस हा टीव्हीकेसाठी महत्त्वाचा पर्याय असू शकतो। मात्र या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 5 जागाच जिंकता आल्या आहेत। त्यामुळे काँग्रेसला सोबत घेतलं तरी अजून 5 जागा बहुमतासाठी कमी पडतात। त्यामुळे विजय यांना दुसऱ्या पर्यायांची चाचपणी करावी लागणार आहे। काँग्रेसबरोबरच डॉक्टर अबुमनी रामदास यांच्या पट्टाली मक्कल काची या पक्षाकडे 4 जागा आहेत। अबुमनी रामदास यांच्या नेतृत्वातील या पक्षाला वन्यार समाजाचा पाठिंबा आहे। मात्र या पक्षाची या समाजाला मागासवर्गीय दर्जा देण्याची मागणी आहे। विजय हे स्वतः दलित आणि मागासवर्गीय राजकारणी असल्यामुळं विजय यांना पीएमके पक्षाचा पाठिंबा मिळण्यात कोणती अडचण येणार नाही। यानंतर विजय इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाकडूनही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात। जर या तीनही पक्षांनी एकत्र येऊन विजय यांना पाठिंबा दिला तर विजय यांना तामिळनाडू विधानसभेत बहुमत सिद्ध करता येईल।
आणि विजय यांच्या मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा होईल. याबरोबरच DMKचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, CPI, CPIM आणि VCK सारख्या लहान पक्षांकडून बाहेरून पाठिंबा मिळू शकतो. या अगोदर 2006 मध्ये DMKनं बाहेरून पाठिंबा घेऊन अल्पमतातील सरकार चालवलं होतं. विजय यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. काँग्रेसनं TVK सोबत युतीची चर्चा आधीच केली असून यामुळं DMK आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. DMKचे 20 ते 30 आमदार TVKला समर्थन देण्याच्या बाजूने असल्याचं बोललं जाते, तर काही आमदार हे TVK सोबत युती न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळं आता DMKमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक शक्यता अशी आहे की विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी काही आमदार अनुपस्थित राहू शकतात. 30 ते 32 आमदार तटस्थ राहिले तर बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ कमी होईल. तामिळनाडू विधानसभेत 234 जागा आहेत. बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. जर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी 30 विरोधी आमदार अनुपस्थित राहिले तर सभागृहाचं प्रभावी संख्याबळ 204 होईल. असं झालं तर सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांना 103 आमदारांची गरज लागेल आणि विजय आपल्या सध्याच्या संख्याबळावर सरकार स्थापन करू शकतील. परंतु यामध्येही एक अडथळा आहे. जर सर्व पक्षांनी व्हीप जारी केला तर सर्व पक्षांच्या आमदारांना उपस्थित राहावं लागेल आणि यामुळं विजय यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. विजय यांच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते फेलिक्स जोराल यांनी आम्ही सरकार स्थापन करणार असून विजय 7 मे रोजी शपथ घेतील. सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहोत असा दावा केला आहे. परंतु बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ विजय कसं मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि अल्पमतातील सरकार चालवणं हे विजय यांच्यासाठी तारेवरची कसरत असेल. चित्रपटगृहात सुपरस्टार असलेल्या विजय यांना राजकारणाच्या खऱ्या मैदानात आपली स्क्रिप्ट स्वतः लिहावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? विजय यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळेल का आणि बाहेरून पाठिंबा घेतला तर हे सरकार 5 वर्ष टिकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सविस्तर माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.